वेलकम फ्रेंड्स. वायब्रंट सायन्स अकॅडमी कराड यामध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲनिमलमध्ये लोअर ॲनिमल्स जे असतात ज्यांच्यामध्ये असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन होत असतं, मग त्या लोअर ॲनिमल मग आपण पोरीफेरामध्ये मी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी म्हटलं होतं की त्यांच्यामध्ये गेम्युल फॉर्मेशन होत असतं. जनरली कुठल्याही ॲनिमलमध्ये सहसा सेक्शुअलच रिप्रोडक्शन होत असतं, पण खास करून जे पोरीफेरन्स आहे ज्यांच्यामध्ये गेम्युल फॉर्मेशन होत असतं, स्पॉन्जेसचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं आणि त्यांच्यामध्ये गेम्युल फॉर्मेशन कसं होतं हे डिटेलमध्ये बघितलं होतं. रिजनरेशनसुद्धा एक रिप्रोडक्शनचाच टाईप आहे जो लोअर ॲनिमलमध्ये होत असतो, तोही आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला जे चालू करायचं ज्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट एक्झाम्पल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघायचं आहे ते ह्युमन रिप्रोडक्शनचं. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअल आता जो आपला मोठा टॉपिक चालू होतो आहे तो हिथून चालू होतो, ज्याचं नाव आहे ह्युमन रिप्रोडक्शन. ठीक आहे, ह्युमन रिप्रोडक्शनच्या आधी काही आपण स्टेप्स बघितले होते की जसं की प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन, ज्युवेनाइल फेज काय असते, ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रीडिंग फेज काय असते, कंटिन्यू ब्रीडर कसे असतात. ठीक आहे, हे सगळे टाईप्स आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण काय करणार आहे, ह्युमन रिप्रोडक्शन स्टार्ट करणार आहे. ओके, सो रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स बाय ऑर्गॅनिझम. दिस इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. यू नो दॅट आपण याच्या आधीचाही चॅप्टर प्लांट रिप्रोडक्शन बघितला होता, ज्याच्यामध्ये सुद्धा ही सिम्पल डेफिनेशन आपण रिप्रोडक्शनची पाहिली होती. ठीक आहे, अगदी सिम्पल वेमध्ये इथं पी पी टीमध्ये मी तुम्हाला दाखवले, तुमच्या लक्षात येत असेल. ओके, सो जनरली ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग and viviparous. So you know that viviparous means direct birth to young ones. आपण किंगडम ॲनिमॅलिया नावाचा टॉपिक 11th स्टँडर्डमध्ये बघितला होता, त्याच्यामध्ये आपण विविपॅरस ही कन्सेप्ट डिटेलमध्ये बघितली होती. आणि ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये दोन सिस्टीम इन्क्लुडेबल आहेत. फर्स्ट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि सेकंड आहे ती फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपल्याला प्री फर्टिलायझेशन इव्हेंट बघायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी असते ह्याचे डिटेल आपण काय बघणार आहे, एक्सप्लेनेशन बघणार आहे. 10th स्टँडर्डला तुम्हाला ह्युमन रिप्रोडक्शनचा टॉपिक झाला होता, तिथंही तुम्ही अशाच प्रकारचं ह्युमन रिप्रोडक्शन बघितलं होतं, पण मग 12वीला तुम्हाला डिटेलमध्ये हे सगळा रिप्रोडक्शनचा टाईप आपल्याला बघायचा आहे, ज्याच्यामध्ये ही तुमच्यासमोर फिगरमध्ये दिसते बघा, ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आणि ही खाली आहे ती फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. सो वन बाय वन टुडेज वी आर गोइंग टू इन आवर फर्स्ट लेक्चर male reproductive system discuss about. Okay, so one by one, first of all, male reproductive system consists of mainly 4 parts. So you can see here, first part is the paired testis, then the second one accessory duct, third one accessory glands, and the last one external genital penis. Okay, बघा वन बाय वन मी जसं की तुम्हाला आत्ता म्हटलं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे 4 मेन पार्ट्स पडतात आणि ह्याच्यामध्ये वन बाय वन पेअर्ड टेस्टीज आहे. ठीक आहे, पेअर्ड टेस्टीज. ओके, आता टेस्टीजमध्ये टेस्टीजचं स्ट्रक्चर कसं असतं हे डिटेलमध्ये आपण बघणार आहे. टेस्टीज कशी कुठे सिच्युएटेड असतात हे सगळं बघणार आहे डिटेलमध्ये. सुरुवातीला आपण काय बघतो, इंट्रोडक्टरी पार्ट बघतोय. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणते पार्ट्स असतात. ॲसेसरी डक्ट याचा अर्थ काय असतो, जे टेस्टीजमध्ये स्पर्म तयार होतात, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर टेस्टीजमधून जे स्पर्म तयार होतात ते स्पर्म या डक्टमधून काय होत असतात, मूव्ह होत असतात. ज्यामध्ये पहिला डक्ट येते त्याला म्हटलं जातं रेट टेस्टीज. रेट टेस्टीज हे एक नेटवर्क असतं. ठीक आहे, आता पुढं आपण बघणार आहे टेस्टीसच्या आतमध्येच का नाही एक नेटवर्किंग डक्ट असतात. ठीक आहे, प्रत्येक टेस्टीजमध्ये ह्या नेटवर्किंग डक्टलाच काय म्हटलं जातं तर रेट टेस्टीज म्हटलं जातं. टेस्टीजमध्ये तयार होणारं जे काही स्पर्म असेल ते या नेटवर्कमध्ये आणलं जातं रेट टेस्टीसच्या. ठीक आहे, रेट टेस्टीजमध्ये झाल्यानंतर ते स्पर्म परत कुठे पास आउट केले जातात तर वास एफरन्शियामध्ये केले जातात. ठीक आहे, एक 10 ते 12 लोब्युल्स असतात या रेड टेस्टीजमधून निघणारे. ठीक आहे, प्रत्येक रेड टेस्ट्यूबमध्ये निघणारे 10 ते 12 लोब्युल्स असतात जे वास एफरन्शियाचे असतात आणि या वास एफरन्शियामधून परत कुठे पास केले जातात स्पर्म, एपिडायमिसमध्ये. एपिडायमिसमधून कशामध्ये केले जातात, वास डेफरन्समध्ये. आपण प्रत्येक पार्ट डिटेलमध्ये बघणार आहे.
त्याच्यानंतर स्पर्म इथून पासआउट केल्यानंतर स्पर्म येतात ते ग्लँड्समध्ये. आता ग्लँड्समध्ये आल्यानंतर कोणत्या कोणत्या ग्लँड्स आपल्याला डिटेलमध्ये 3 बघायचे आहेत. एक सिंगल ग्लँड आहे ज्याला प्रोस्टेट ग्लँड म्हटलं जातं. सेकंड आहे सेमिनल वेसिकल, ही पेडमध्ये बघायला मिळतं म्हणून 2n नंबर लिहिला आहे बघा ब्रॅकेटमध्ये. आणि थर्ड ग्लँड आहे ज्याला काउपर्स ग्लँड किंवा बल्बो युरोथ्रल ग्लँड असं म्हटलं जातं, ज्याचा नंबर आहे 2 नंबर. म्हणजे हे 2 जे आहेत ते पेडमध्ये आहेत आणि प्रोस्टेट ग्लँड आहे ती सिंगल बघायला मिळते. आता या ग्लँडमध्ये काय क्रिएट होतं, या ग्लँडमध्ये सीमेन नावाचं काय बघायला मिळतं. सीमेन प्लाझ्मा ज्याला म्हटलं जातं, हा एक ब्लडचाच एक पार्ट असतो, पण हे एक मीडियम वेगळं आहे. हे एक असं मीडियम आहे ज्याच्यामध्ये हे स्पर्म काय राहतात, लाईव्ह कंडिशनमध्ये राहतात. मग अशा प्रकारचं एक लिक्विड मीडियम या ग्लँडमधून तयार केलं जातं आणि मग स्पर्म या ग्लँडमध्ये डिपॉझिट होतात. ठीक आहे. आणि मग एक्सटर्नल जनायटिलिया ज्याला आपण पेनिस म्हणतो, मग पेनिसमध्ये कोणकोणते पोर्शन असतात ते सगळे आपण ह्याच्यामध्ये काय बघायचे आहेत, डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्याआधी आपल्याला इथं समोर तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिलेली आहे आणि त्याची फिगरची नावं काय करायची आहेत, मेन्शन करायचे आहेत. फार तर तुम्हाला मी इथं दाखवतो, बघा एकदा, लक्ष द्या. तुमच्या लगेच लक्षात येईल की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पुस्तकामध्ये कुठे दिलेले आहे. ठीक आहे. या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे तुम्हाला काय विचारलेले आहेत, तर टाईप्स विचारलेले आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची सगळी नावं तुम्हाला इथं मेन्शन करायची आहेत. ठीक आहे. इथं तुम्हाला जस्ट होल्ड करा. हां, पेज नंबर 20वरती बघाल तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की लेबल गिवन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, हे 10 लेबल तुम्ही कुठून करायचे आहेत. हे लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला PPT सेंड करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे लॅटरल व्ह्यू दाखवला आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, आणि तुमच्या पुस्तकामध्ये जो दाखवलेला आहे तो फ्रंट व्ह्यू दाखवलेला आहे. पण नावं तीच आहेत सेम, लक्षात ठेवा. ज्यामध्ये तुम्हाला नावं दिसत आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेस्टिस दिसत असेल, टेस्टिस नंतर वास डेफरन्स दिसतोय, प्रोस्टेट ग्लँड बघायला मिळते, पेनिस बघायला मिळतोय, युरेथ्रा आतमध्ये पेनिसच्या दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर एक स्वेलिंग पार्ट पेनिसच्या खाली असतो ज्याला ग्लॅन्स पेनिस म्हणतात. आता ते आपण काय असतं ते डिटेलमध्ये बघणार आहे. आणि त्याच्यावरती जी स्किन असते त्याला फोरस्किन असं म्हटलं जातं किंवा प्रिप्यूस असं म्हटलं जातं. PREPUCE, प्रिप्यूस असं म्हटलं जातं. डिटेलमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे. टेस्टिस ज्याच्यामध्ये असतात तो महत्त्वाचा एक मस्क्युलर ऑर्गन आहे ज्याचं नाव आहे स्क्रॉटम. ह्याला आपण सॅक म्हणू, पिशवी म्हणू, ज्यामध्ये टेस्टिस काय केले जातात, अलगद ठेवलेले असतात. ठीक आहे. ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असणारा हा स्क्रॉटम जो आहे, ज्याच्या आतमध्ये टेस्टिस काय असतात, स्टोअर्ड असतात दोन्ही स्क्रॉटल सॅकमध्ये. ठीक आहे. हे स्क्रॉटमसुद्धा कुठल्या मसलपासून बनते हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ह्याचा एक एंटायर लार्ज व्ह्यू इथं तुम्हाला दिसतोय. आता हे बाकीचे जे पार्ट दिसत आहेत तुम्हाला, रेक्टम ॲनस आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आहेत, युरेटर दाखवलं आहे, युरिनरी ब्लॅडर दाखवलेलं आहे. हे सुद्धा कशाचे पार्ट आहेत, तर ते सुद्धा एक्सरेटरी सिस्टीमचे पार्ट आहेत. ठीक आहे. आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याला कनेक्ट असतात ना तिथं जवळपास, म्हणून ते बाकीचे पार्ट तुम्हाला इथं दिसत आहेत. पण जर तुम्ही इथं जर व्यवस्थित बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पार्ट दिसत आहेत. एपिडिडायमिस दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. स्क्रॉटम दिसत असेल, स्क्रॉटमच्या आतमध्ये टेस्टिस दिसत असतील, पेनिस दिसतोय, वास डेफरन्सची असणारी लॉंग ट्यूब तुम्हाला बघायला मिळत असेल. ठीक आहे. युरिनरी ब्लॅडर वरून गेलेले आहे बघा, दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर सेमिनल वेसिकल्स आहेत इथं. मागच्या बाजूनं रेक्टम दिसतोय हा तुम्हाला. ठीक आहे. आणि इकडे एनस आहे. मागच्या बाजूनं एनसमधून एक्सरेटरी जे फिकल मॅटर आहे ते मूव्ह होत असतं बॉडीमधून. ठीक आहे. सो हिअर नाव just introductory part of male reproductive system. Okay, so one by one we are discuss about each and every part. Okay, so first of all, paired testes. Okay, paired testes, these are the primary sex organ. Okay, what is primary sex organ? Primary sex organ म्हणजे जे जन्मतः काय असतात, बॉडीमध्ये प्रेझेंट असतात किंवा हे जन्मतः बॉडीमध्ये असणारे ऑर्गन प्रायमरी. मग तुम्ही म्हणाल सर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असा कुठला ऑर्गन असतो का जो नंतर परत सेकंड जन्म झाल्यानंतर येतो? हो, करेक्ट आहे. ते आपण नंतर डिस्कस करणार आहे. त्याला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हटलं जातं. ठीक आहे. हे तुम्हाला ॲक्च्युली 10वीला झालेलं आहे, तुम्हाला आठवत असेल बघा. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर ज्याला प्युबर्टी एज म्हटलं जातं, 12-13 वर्ष झाल्यानंतर मेल्समध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होत असतात, ज्याच्यामध्ये मग बियर्ड लुक येणं, दाढी ज्याला म्हणतो आपण, म्युस्टॅकी म्हणजे मिशा येणं. ठीक आहे. आवाज घोगरा होणं, लो पिच साऊंड येतो नाही का, हे सगळे जे कॅरेक्टर्स असतात ते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स असतात. पण जन्मापासून बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्या काय, तर टेस्टिस. सो टेस्टिस आर दी प्रायमरी सेक्स ऑर्गन
and function of testis producing sperm, and also which hormone? Testosterone hormone, you know that. Okay, so testis are formed within the abdomen. ठीक आहे, टेस्टिस कुठे असतात? ॲबडॉमेनमध्ये. ठीक आहे, ॲबडॉमेन म्हणजे कुठे? बॉडीच्या आतमध्ये असतात, लक्षात ठेवा. ह्या तुम्हाला टेस्टिसचा लोकेशन दाखवलं इथं दिसतंय का? इन्फेरियर इपिगॅस्ट्रिक वेसल दाखवलेलं आहे बघा इथं, आणि हे एक डीप इंजनल रिंग बघायला मिळत असेल. ठीक आहे, आणि हा एक्स्ट्रा पेरिटोनियल फोसिका म्हणजे शरीराच्या आतमध्ये जी आपली जिथं किडनी असते ना, तिथं आपल्या टेस्टिस असतात. कधी? मग तुम्ही म्हणाल सर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टिस तर तिथं नसतात, टेस्टिस शरीराच्या बाहेर असतात नाही का? मग हे कसं काय? तर सून आफ्टर बर्थ ऑर ॲट द 8th मंथ ऑफ प्रेग्नन्सी, ज्या वेळेला फिमेल फिटसमध्ये 8 मंथचा तो बेबी असतो, मेल बेबी, तोपर्यंत 8 मंथपर्यंत ह्या टेस्टिस ज्या असतात ना, ह्या टेस्टिस इथं असतात. हे दाखवलं ना एरिया, म्हणजे शरीराच्या आत असतात, लक्षात ठेवा. याला इंजनल कॅनाल म्हटलं जातं. इंजनल रिंग आहे इथं या ठिकाणी. या इंजनल कॅनाल इंटेस्टाइनला लागून गेलेली असते. या कॅनालमधून टेस्टिस 8व्या महिन्यामध्ये किंवा जस्ट बिफोर थोडा बर्थ, तुम्हाला माहिती आहे 9व्या महिन्यामध्ये 9वा महिना कंप्लीट झाल्यानंतर बेबीची बर्थ होत असते. त्याच्या एक महिनाभर आधी काय होतं? या टेस्टिस ज्या आहेत, या टेस्टिस या असणाऱ्या स्क्रॉटल सॅकमध्ये, याला स्क्रॉटम असं म्हटलं जातं. ठीक आहे, बाहेरून दिसतोय तुम्हाला स्क्रॉटम, या स्क्रॉटममध्ये येऊन पडतात. म्हणजे स्क्रॉटम सॅक सुरुवातीला कशी असते? मोकळी असते. ठीक आहे, ब्लँक असते, आणि टेस्टिस याच्यामध्ये येऊन ह्या कॅनालमधनं काय पडतात? आतमध्ये या स्क्रॉटममध्ये येऊन पडतात. कधी? जेव्हा तो मेल बेबी 8व्या महिन्याचा आईच्या पोटामध्ये फिटल कंडिशनमध्ये असतो तेव्हा. सो दे डिसेंट म्हणजे पडतात. कुठे? इनटू द स्क्रॉटल सॅक ऑर स्क्रॉटम. कशातून येतात? थ्रू दी इंजनल कॅनाल. ठीक आहे, या इंजनल कॅनालमधून काय होतात? ह्या स्क्रॉटल सॅक या ठिकाणी येऊन काय होतात? पडतात, डिसेंट होतात. आता इमॅजिन करा बरं का, माझं व्यवस्थित ऐका. जर 8 मंथपर्यंत किंवा बेबीची प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा या असणाऱ्या इंजनल रिंग जिथं बघायला म्हणजे जिथं टेस्टिस असतात, त्या टेस्टिस इथं आल्याच नाहीत तर, क्वेश्चन मार्क आहे, आल्याच नाहीत तर काय होईल? याचा आन्सर आपल्याला पुढं बघायचा आहे. फक्त हे लक्षात ठेवा, 8व्या महिन्यामध्ये बेबी जेव्हा फिटस कंडिशनमध्ये असतो तेव्हा या टेस्टिस या स्क्रॉटममध्ये येऊन पडतात. म्हणजे आपल्या टेस्टिस ज्या असतात त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या टेस्टिस ज्या असतात त्या शरीराच्या आत असतात मेलमध्ये 8व्या महिन्यापर्यंत. आणि जेव्हा तो मेल 8 महिन्याचा फिटस कंडिशनमध्ये असतो तेव्हा त्या टेस्टिस या कॅनाल थ्रू, इंजनल कॅनाल थ्रू कुठे येऊन पडतात? या टेस्टिसमध्ये येऊन पडतात. ठीक आहे, आता या टेस्टिसमध्ये नाही आल्या, ह्या स्क्रॉटममध्ये येऊन पडतात ह्या टेस्टिस दोन्ही. आणि जर ह्या स्क्रॉटम किंवा स्क्रॉटल सॅकमध्ये नाहीच जर आल्या तर काय प्रॉब्लेम होणार आहे? तर क्रिप्टोआर्चिडिझम नावाचा डिसीज होतो, लक्षात ठेवा. हा जो डिसीज आहे याला स्टराईल मेल असं म्हटलं जातं. आता का हे असं होतं याचं डिटेल एक्सप्लेनेशन व्यवस्थित ऐका. याच्यामध्ये बॉडी टेम्परेचर दिलं आहे बघा, द लोअर बॉडी टेम्परेचर 2.5 लेस दॅन दी बॉडी टेम्परेचर. लक्षात ठेवा, टेस्टिसचं काम असतं स्पर्म प्रोडक्शन करणं, आणि स्पर्म प्रोड्यूस ज्या वेळेला होत असतात त्यावेळेला या ज्या टेस्टिस तुम्हाला दिसत आहेत ह्याला जे टेम्परेचर लागतं हे टेम्परेचर बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी लागतं. मग शरीराच्या आतमध्ये जे टेम्परेचर आहे तर 37 आहे, लक्षात घ्या. इथं बॉडीच्या आतमध्ये 37 असणार आहे. तेच जेव्हा बॉडीच्या बाहेर येतात ह्या टेस्टिस स्क्रॉटल सॅकमध्ये तेव्हा बॉडी टेम्परेचरपेक्षा ते कमी तिथलं टेम्परेचर होतं. किती? 2.5. आणि तेव्हा प्रॉपर स्पर्म आणि टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन तयार होतात, लक्षात घ्या. नाहीतर प्रॉपर स्पर्म आणि टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन या ठिकाणी तयार होणार नाहीत. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे, म्हणजे या टेस्टिसना या ठिकाणी स्क्रॉटल सॅकमध्ये येणं गरजेचं आहे. शरीराच्या आतमध्ये जर राहिल्या तर त्या 37 डिग्री सेल्सिअसला स्पर्म आणि टेस्टोस्टेरॉन तयार होणार नाहीत. आणि अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला म्हटलं, ह्या जर टेस्टिस त्या बेबीच्या 8व्या महिन्यामध्ये, तो बेबी जेव्हा फिटस कंडिशनमध्ये असतो तेव्हा जर या इंजनल कॅनालमधनं आत बाहेर नाहीच आल्या तर क्रिप्टोआर्चिडिझम नावाचा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा फिगर, त्याची इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे. ठीक आहे, ते कुठे दिलेले आहे? पेज नंबर तुम्हाला फार तर दाखवतो, पेज नंबर 22वरती स्क्रॉटमच्या तिथं दाखवलं आहे बघा एरिया. क्रिप्टोआर्चिडिझम नावाचा डिसीज होतो ज्याच्यामध्ये
या टेस्टीज आहेत त्या सस्पेंडेड कंडिशनमध्ये म्हणजे वरतीच अडकून राहतात या इंजिनल रिंगमध्ये, ठीक आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं तर टेस्टीजमध्ये शरीराच्या आत राहतात, त्यामुळं 33°C टेस्टीज प्रॉपर फंक्शनिंग करत नाहीत आणि क्रिप्टो आर्चिडिझम नावाचा जो डिसीज होतो, ज्या डिसीजमुळं काय होतं तो मेल स्टराईल होतो, म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्म तयार होत नाहीत, तो मेल नॉर्मल असतो, त्या मेलला दुसरा काही प्रॉब्लेम नसतो, फक्त त्याच्या टेस्टीज असतात त्या शरीराच्या आत असतात. स्क्रॉटल सॅक एकदम मोकळे असते, ब्लँक असते, ठीक आहे. मग हे जी स्क्रॉटल सॅक ब्लँक राहते आणि टेस्टीज आत राहतात त्याच्यामुळं स्पर्म तयार होत नाही आणि त्याच्यामुळं तो जो मेल आहे तो स्टराईल असतो, म्हणजे तो नवीन अपत्य तयार करू शकत नाही, कारण स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होत नाही आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनला पण प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं मेल्सचे जे कॅरेक्टर्स असतात म्हणजे दाढी मिशा वगैरे जे येणार ना, हे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येत नाहीत त्याला, कारण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर पण प्रॉपर डेव्हलप होत नाहीत, कारण टेस्टीजच स्क्रॉटल सॅकमध्ये येत नाहीत, नाहीतर अदरवाईज तो मेल पूर्णपणे नॉर्मलच असतो, ठीक आहे. आणि हे ज्या कॅनालमधनं येतात क्वेश्चन विचारला जातो ज्याला इंजुनल कॅनाल म्हटलं जातं, ठीक आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट दिलेला आहे, ठीक आहे, तोही तुम्हाला लागलाच सांगतो. पेज नंबर 21वरती दिलेला आहे बघा, इंजनल हर्निया नावाचा. डू यू नोमध्ये तुम्हाला 4th पॉईंट दिसतोय बघा, ज्यामध्ये इंजनल कॅनाल दाखवलं आहे बघा. इन सम मेल्स ए लूप ऑफ द इंटेस्टाईन मे पास थ्रू द इंजनल कॅनाल इन टू द स्क्रॉटम अँड कॉज कंडिशन कॉल्ड इंजनल हार्निया. काही मेलमध्ये काय होतं प्रॉब्लेम बघा, इंटेस्टाईनचा लूप जो असतो मे पास, तो कशातून जातो, इंजनल कॅनालमधनं जातो, म्हणजे इंटेस्टाईनचा लूप वेगळा पाहिजे तो त्या इंजनल कॅनालमधनं स्क्रॉटमपर्यंत जातो. आणि मग अशा मेलला जो डिसीज होतो तो डिसीज तुम्ही खूप वेळा ऐकला असेल बघा, हर्निया नावाचा डिसीज खास करून मेलला होत असतो, कारण तो मेल डिसीज आहे. हा कधी कधी अशी कंडिशन क्रिएट होते, ही कंडिशन कोणाला क्रिएट होईल असं काही फिक्स सांगू शकत नाही. हा जो इंजनल कॅनाल तुम्हाला दिसतोय ना, हा इथं फिगरमध्ये दाखवला आहे बघा, ठीक आहे. हा इंजनल कॅनाल जो आहे हा वेगळा दिसतोय आणि ही इकडून आलेली ही एक्स्ट्रा पेरिटोनियल फोसिका दिसते का, ही इंटेस्टाईनची लूप आहे, ही वेगळी आहे. पण याच्यातून जर ह्या इंजनल कॅनालमधनं जर इंटेस्टाईनची लूप जर मिक्स जर झाली आणि त्याच्यातून जर गेली तर हार्निया नावाचा डिसीज होतो. मग काय केला जातो, तो सर्जरी करून इंजनल कॅनाल जो आहे तो सेपरेट केला जातो या इंटेस्टाईनच्या लूपपासून. एखादा इंटेस्टाईनचा लूप या इंजनल कॅनालमधून जातो आणि इंजनल हर्निया किंवा हर्निया नावाचा काय होतो डिसीज होतो. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन अशा प्रकारचे तुमच्या CETला आणि नीटला विचारले जातात, ठीक आहे, आणि तुमच्या बोर्ड एक्झामला सुद्धा विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. माझ्या इथं PPT मध्ये दिलेलं नसलं तरी मी तुम्हाला पुस्तकामधल्या PPTमध्ये नंतर जाऊन सांगतोय. जेव्हा तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित ऐकाल तेव्हा पुस्तकामध्ये तिथं जाऊन तिथं काय करा, तुम्ही त्याला मार्क करा व्यवस्थित, ठीक आहे. हे लक्षपूर्वक व्यवस्थित ऐका, ठीक आहे. त्याच्यानंतर जसं की मी म्हटलं, टेस्टीस जे आहे त्या टेस्टीससाठी टेम्परेचर जे लागतं ते बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी लागतं, म्हणजे साधारणतः 35° टेम्परेचर लागतं. त्याच्यामुळं टेस्टीसचे टेम्परेचर आहे त्या स्क्रॉटममध्ये, स्क्रॉटम जो आहे तो त्याला काय करतो, प्रॉपर टेम्परेचर प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. अँड ऑल्सो स्क्रॉटम हेल्प्स फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ दी टेस्टिस. टेस्टिसची फंक्शनिंग प्रॉपर करण्यासाठी स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस, स्पर्म तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्यालासुद्धा हा स्क्रॉटम काय करत असतो, प्रॉपरली मदत करत असतो. बरं, अजून स्क्रॉटम काय करतो हे बघण्यासाठी आता आपल्याला परत एकदा मी पुस्तकामध्ये जातो, जिथं तुम्हाला डिटेलमध्ये स्क्रॉटमचं फंक्शन दिलेलं आहे, ठीक आहे. खाली एकदम तुम्ही पेजमध्ये 22 पेजवरती आला तर तुम्हाला इथं दिसेल स्क्रॉटमची डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, ज्यामध्ये स्क्रॉटम जो आहे तो पिगमेंटेड स्किन पाऊच एरिया असतो, ठीक आहे, जो ट्युनिका डार्टस मसलपासून बनला जातो. अंडरलाईन करून ठेवा तुमच्या, जेव्हा तुम्ही बुक उघडाल त्यावेळेला 22 पेजवरती तुमच्या लक्षातील डार्टस मसल दिसत आहेत तुम्हाला, ट्युनिका डार्टस ज्याला म्हटलं जातं. स्मूथ मसल फायबर्स तयार करतात ट्युनिका डार्टस मसल, ठीक आहे. आणि ह्या असणाऱ्या पूर्णपणे टिश्यूपासून पिगमेंटेड असा एक काय बघायला मिळतो, स्क्रॉटमचा एरिया बघायला मिळतो. सो द फिटल टेस्टिस आर गायडेड इन टू द रिटेन्ड इन द स्क्रॉटम बाय शॉर्ट फायब्रोमस्क्युलर बँड, ठीक आहे. फिटल टेस्टिस म्हणजे काय, आतमध्ये शरीराच्या आतमध्ये जेव्हा टेस्टीज असतात तेव्हा त्या टेस्टीज प्रॉपरली त्या असणाऱ्या स्क्रॉटममध्ये येऊन पडण्यासाठी इंजिनल कॅनलमधून येतात बघा, पण त्याला प्रॉपर जो रूट आहे मस्क्युलर बँड जो दाखवतो प्रॉपर रूट,
त्याला ग्युबरनॅक्युलम असं म्हटलं जातं. एक डार्क मस्क्युलर बँड बघायला मिळतो स्क्रॉटममध्ये. ठीक आहे, परत मी तुम्हाला PPT गेल्यानंतर दाखवेन एक्झॅक्ट कुठं ग्युबरनॅक्युलम असतो. ठीक आहे, सो द टेस्टिस रिमेन सस्पेंडेड इन द स्क्रॉटम अँड स्पर्मॅटिक कॉर्ड फेल्युअर टेस्टिस. मी जसं म्हटलं तसं तरीसुद्धा जर टेस्टीज या स्क्रॉटममध्ये जर आल्या नाहीत तर मी तुम्हाला म्हटलं तो डिसीज तुम्हाला इथं दिसतोय बघा, क्रिप्टो अर्चिडिझम नावाचा डिसीज होतो. ठीक आहे, असे मेल स्टरिलिटी असतात म्हणजे स्टराईल असतात. सो क्रीमॅस्टर अँड डार्टस मसल म्हणजे स्क्रॉटमवरती असणारे ट्युनिका डार्टस मसल आहेत, हे करतात तर ड्रॉईंग टेस्टिस क्लोज अवे फ्रॉम दी बॉडीपासून लांब ठेवतात. कुणाला? टेस्टिसला. स्क्रॉटल काय करतात? बॉडीपासून लांब ठेवतात, कारण बॉडीचं टेम्परेचर 37°C आहे आणि स्क्रॉटम टेम्परेचर किती प्रोव्हाइड करतं? 37पेक्षा 2-3 डिग्रीनं कमी करतं, 2 to 3 लोअर दॅन दी नॉर्मल बॉडी टेम्परेचर, आणि ज्याच्यामुळं प्रॉपरली काय होत असतं? स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होत असते. हा स्क्रॉटमचा पॉईंट बाळांनो व्यवस्थित लक्षात ठेवा. हे मेन काम या स्क्रॉटमचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आता जसं की तुम्हाला मी म्हटलं की इथं ग्युबेर्नाक्युलम कुठे असतो. ठीक आहे, तर ग्युबेर्नाक्युलम जो आहे तो हा तिकडं, जर तुम्ही स्क्रॉटमचा एरिया बघितला हा बाहेरून, तर इथं तुम्हाला ब्लॅक डार्क कलरचा एक एरिया दिसत असेल बघा. ठीक आहे, हा आतल्या बाजूला ब्लॅक कलरचा. ठीक आहे, दॅट इज ग्युबरनॅक्युलम. एकदम डार्क मस्क्युलर बँड असतो त्या स्क्रॉटमवरती. ठीक आहे, टेस्टिस ज्याच्या आतमध्ये असतात आणि स्क्रॉटमचे जे मसल असतात, क्वेश्चन कुठे विचारतात लक्षात ठेवा, ट्युनिका डार्टस मसल्स असतात. ठीक आहे, किंवा त्याला ट्युनिका मसलसुद्धा म्हटलं जातं. या ट्युनिका डार्टस मसल जे आहेत हे फायब्रोमस्क्युलर टिश्यू फायबर क्रिएट करतात एंटायर, आणि पिगमेंटेड स्किन बघायला मिळते. वेगळ्या टाईपचे हे मसल्स असतात जे प्रॉपरली काय करत असतात? त्याला प्रोटेक्शन देत असतात. ऑन दॅट स्क्रॉटम ऑल्सो हेअर्स प्रेझेंट, म्हणजे या स्क्रॉटमवरती लार्ज अमाऊंट ऑफमध्ये हेअर प्रेझेंट असतात. ऑल्सो तिथं काय करण्यासाठी? टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी त्याच्यावरती हेअर प्रेझेंट असतात. जनरली प्युबिक हेअर हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरचंच एक काय आहे, सेकंडरी सेक्शुअल ऑर्गनचंच काय आहे? कॅरेक्टर आहे. मी तुम्हाला मग असे म्हटलं, प्युबर्टी चालू झाल्यानंतर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये दोघांच्यामध्ये प्युबिक हा हेअर आणि आर्मपिटमध्ये हेअर येणं हे अगदी कॉमन आहे. कारण मेलमध्ये आणि मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनमुळं हे प्युबिक हेअर आणि आर्मपिटमध्ये हेअर्स येतात. लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारला जातो नीटला. ठीक आहे, CETला व्यवस्थित ऐका. आणि फिमेलमध्ये इस्ट्रोजन हॉर्मोनमुळं काय होत असतात? अशा प्रकारचे फिमेलचे कॅरेक्टर डेव्हलप होतात, जेव्हा आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघू तेव्हा तुमच्या तिथं लक्षात येईल. ठीक आहे, तर इथंपर्यंत आय होप तुम्हाला समजलं असेल पेअर्ड टेस्टिस. त्याच्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण डिटेलमध्ये आता आपण काय बघणार आहे? टेस्टिसचं स्ट्रक्चर. टेस्टिसच्या बाहेरचा स्क्रॉटम कसा असतो ते बघितलं, आता ॲक्च्युअल टेस्टिस कशा असतात ते बघूयात. सो ईच टेस्टिस इज ओवल इन शेप. यू नो दॅट, ओवल शेपमध्ये असतात, अगदीच गोल नसतात टेस्टिस. ठीक आहे, थोडासा शेप त्याचा ओवल असतो. लेंथ त्याची 4.5 सेंटीमीटर आहे, विड्थ आहे ती 2 to 3 सेंटीमीटर. अँड ईच टेस्टिस हॅज 250 टेस्टिक्युलर लोब्युल्स. प्रत्येक टेस्टीमध्ये जवळजवळ 250 टेस्टिक्युलर लोब्युल्स असतात. ठीक आहे, हे अशा प्रकारचे टेस्टिक्युलर लोब्युल एका टेस्टिसमध्ये 250 म्हणजे टोटल 500 टेस्टिक्युलर लोब्युल्स असतात. आणि प्रत्येक लोब्युलमध्ये 1 to 3 काय बघायला मिळतात आपल्याला? कॉइल्ड असणाऱ्या, अशा गोल असणाऱ्या काय बघायला मिळतात? सेमिनिफेरस टिब्युल्स बघायला मिळतात प्रत्येक असणाऱ्या टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये. लक्षात ठेवा, आता जर तुम्ही काउंट केलं तर व्यवस्थित बघा, एका टेस्टिसमध्ये 250 टेस्टिक्युलर लोब्युल आहेत. मग एका टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये 3 आपण जर सेमिनिफेरस टिब्युल बघितले तर जवळजवळ 250 गुणिले जर 3 केलं तुम्ही तर 750 होतं आहे. आणि 750चं डबल करा, 2 टेस्टिस असतात ना, म्हणजे जवळजवळ 1,500 सेमिनिफेरस टिब्युल बघायला मिळतात आपल्याला. 1400 ते 1500 आपल्याला काय बघायला मिळतात? सेमिनिफेरस टिब्युल्स बघायला मिळतात. अँड सेमिनिफेरस टिब्युल लाइंड बाय, या सेमिनिफेरस टिब्युलच्या भोवतीनं आपल्याला काय काय बघायला मिळतं? तर स्पर्मॅटोजेनिक सेल बघायला मिळतात. ठीक आहे, सो याला स्पर्मॅटोगोनिया म्हटलं जातं, किंवा जर्मिनल इपिथेलियल सेल म्हटलं जातं, किंवा मेल जर्म सेल म्हटलं जातं. किती नाव आहेत बघा त्याला. स्पर्मॅटोजेनिक सेल म्हणतात, स्पर्मॅटोगोनिया म्हणतात, किंवा इपिथेलियल जर्मिनल सेल म्हटलं जातं. या असणाऱ्या सेमिनिफेरस टिब्युलच्या भोवतीनं ह्या सगळ्या
सेल्स असतात आणि दुसऱ्या एक सेल्स असतात बाहेरच्या बाजूला सपोर्टिंग असणाऱ्या सेल, ज्याला काय म्हटलं जातं, सर्टोली सेल्स असं म्हटलं जातं. आणि ह्या सर्टोली सेल्स काय करतात, दीज आर गिव्ज शेप अँड नरिशमेंट टू डेव्हलपिंग स्पर्मॅटोगोनिया. याच्यासाठी आपल्याला डिटेलमध्ये हिस्टॉलॉजी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, टीएस ऑफ टेस्टिस. ठीक आहे, त्याची हिस्टॉलॉजी आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे, टीएस ऑफ टेस्टिसची. इथं फिगरमध्ये तुम्हाला 22 पेजवरती दिसते बघा, हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. IMP करा याला. हिस्टॉलॉजी तुम्ही ज्यावेळेला पुस्तक ओपन कराल तेव्हा 20 पेजवरती टीएस ऑफ टेस्टिसच्या फिगरला IMP करा. लक्षात ठेवा, माझ्या PPTमध्ये तुम्हाला एलएस ऑफ टेस्टिस दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला टीएस ऑफ टेस्टिस पुस्तकामधली फिगर रेफर होमवर्कसाठी करायचे आहे. तो होमवर्कसाठी मी तुम्हाला देईनच, पण तुमच्या लक्षात तुम्ही ठेवा, तुम्हाला टीएस ऑफ टेस्टिसची फिगर काढायची आहे. या टीएस ऑफ टेस्टिसमध्ये जसं की तुम्हाला मी म्हटलं, हे बघा सेमिनिफेरस टिब्यूल दिसत आहेत तुम्हाला, सर्टोली सेल्स पण आतल्या बाजूला दिसत आहेत बघा, आणि भोवतीनं सगळ्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स असतात. ठीक आहे, सो टेस्टिस एक्सटर्नली कवर्ड. आता ह्याच्यामध्ये हिस्टॉलॉजीमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पूर्णपणे टेस्टिसच्या कनेक्टिव्ह टिश्यू लेयर्स असतो, ज्याला ट्युनिका अल्ब्युजिनी असं म्हटलं जातं. पूर्णपणे टेस्टिसच्या बाहेरून ज्या लेयर्स असतो टिश्यूचा सेलचा, त्याला ट्युनिका अल्ब्युजिनी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आउटर इनकम्प्लीट पेरिटोनियल कवरिंग ज्याला म्हटलं जातं, आउटर इनकम्प्लीट लक्षात ठेवा, म्हणजे पूर्ण बाहेरून जो लेयर आहे तो इथं फिगरमध्ये दाखवला आहे तुम्हाला, ट्युनिका अल्ब्युजिनिया. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला ट्युनिका वॅजिनॅलिस लेयर बघायला मिळतो. वॅजिनॅलिस हा जो लेयर आहे हा इनकम्प्लीट असतो. नीट तुम्ही फिगरमध्ये बघितलं तर येलो कलरमध्ये तुम्हाला सगळा जो लेयर दिसतोय तो ट्युनिका वॅजिनॅलिसचा आहे, आणि सगळ्यात आतमध्ये असतात सेमिनिफेरस टिब्यूलच्याही आतमध्ये ते ट्युनिका व्हॅस्क्युलोसा असतो. सो थिन मेम्ब्रेनस व्हॅस्क्युलर लेयर, दॅट इज ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. फायबर्स फ्रॉम ट्युनिका अल्ब्युजिनिया डिवायडेड ईच टेस्टिस इंटू टू अबाउट, मी आत्ता जसं म्हटलं ते 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स. ठीक आहे, हा जो मगाशी म्हटलं ना आउटर लेअर ट्युनिका अल्ब्युजिनिया, तो अल्ब्युजिनिया प्रत्येक असणाऱ्या टेस्टिक्युलर लोब्युलला सेपरेट करतो. आणि असे किती टेस्टिक्युलर लोब्युल बघायला मिळतात माझ्या PPTमध्ये, जसं की मी तुम्हाला म्हटलं 200-250 असतात, यांनी तुमच्या पुस्तकामध्ये दिले ते 200 ते 300. तुम्ही कुठलाही नंबर रेफर करू शकता. ठीक आहे, सो 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनी, आणि एकामध्ये मी म्हटलं तसं प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये जवळजवळ 1 ते 3 किंवा 4 काय बघायला मिळतात आपल्याला, सेमिनिफेरस टिब्यूल. अगदी करेक्ट नसतात बरं का, एक ते माझ्या PPTमध्ये 1 ते 3 आहे, इथं 1 ते 4 आहे, तुम्ही कोणताही नंबर इथं कन्सिडर करू शकता. ठीक आहे, आणि प्रत्येक सेमिनिफेरस टिब्यूल्समध्ये जसं की तुम्हाला मी म्हटलं तसं इपिथेलियल सेल्स असतात, किंवा त्याला जर्मिनल इपिथेलियल सेल म्हणतात, स्पर्मॅटोगोनियासुद्धा म्हटलं जातं, आणि आतमध्ये सर्टोली सेल्स असतात, किंवा त्याला का दुसरं एक सेल आहे बघा, सस्टेंटॅक्युलर सेल असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, जर्मिनल इपिथेलियल्स ज्याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होत असतं, म्हणजे स्पर्मॅटोझोवा तयार होत असतात, म्हणजे इथं फिगरमध्ये दिसेल तुमच्या लक्षात येईल स्पर्म तयार होत असतात आतमध्ये. आणि सर्टोली सेल्स असतात, जे मी तुम्हाला PPTमध्ये पण म्हटलं की ज्या काय प्रोव्हाइड करत असतात, नरिशमेंट प्रोव्हाइड करत असतात सेलला. म्हणजे ज्या स्पर्म आहेत आतमध्ये, स्पर्मॅटोझोवा ज्याला म्हटलं जातं, हे स्पर्मॅटोझोवा ह्या सेमिनिफेरस टिब्यूलच्या आतमध्ये बघायला मिळतात. यांना नरिशमेंट देण्याचं काम क्वेश्चन खूप वेळा विचारलं आहे, सर्टोली सेलचं फंक्शन काय असतं. ठीक आहे, सर्टोली सेलचं काम असतं काय, तर स्पर्मला नरिशमेंट प्रोव्हाइड करायचं. सो व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन सेमिनिफेरस टिब्यूल. ठीक आहे, सो द इनरमोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल, सगळ्यात आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या स्पर्मॅटोगोनियल सेल किंवा जर्मिनल सेल्स असतात, ह्या काय असतात 2n नंबरमध्ये असतात. आणि मागच्या वर्षी मी तुम्हाला म्हटलं होतं मिओसिस कुणाचं होत असतं, तर जर्मिनल इपिथेलियल सेलचं होत असतं, म्हणजे या स्पर्मॅटोगोनियल सेलचं मिओसिस होणार आहे. मग सुरुवातीला या असणाऱ्या स्पर्मॅटोगोनियल सेलचा नंबर जो असतो तो 2n असतो. त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स असतात, त्याचाही नंबर 2n असतो, आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट जेव्हा तयार होतात तेव्हा त्यांचं रिडक्शनल डिव्हिजन होतं. हा टॉपिक तुम्हाला मागच्या वर्षी झालेला आहे. रिडक्शनल डिव्हिजन आपण त्याला मिओसिस म्हणतो, आणि 2n डिप्लॉइड सेलचं कन्व्हर्जन हॅप्लॉइड सेलमध्ये होतं, आणि स्पर्म तयार होतात, जे आपण त्याला हॅप्लॉइड स्पर्म म्हणतो. ठीक आहे, सो द इंटरस्टिशियल सेल, त्याच्याच भोवतीनं तुम्हाला लेडिक सेल किंवा इंटरस्टिशियल सेल बघायला मिळेल. तर फिगरमध्ये दाखवले बघा, बाहेरच्या बाजूला इंटरस्टिशियल सेल्स असतात. ठीक आहे,
त्या सेमिनिफेरस टिब्यूलच्या मध्ये असतात. म्हणजे एक सेमिनिफेरस टिब्यूल बघायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला तुम्हाला दुसरा सेमिनिफेरस टिब्यूल बघायला मिळतोय. त्याच्या मधोमध तुम्हाला काय बघायला मिळतात, या लेडिक सेल किंवा इंटरस्टिशियल सेल बघायला मिळतात. या सेलचं काम काय असतं तर टेस्टोस्टेरॉन किंवा ज्याला अँड्रोजन हॉर्मोन म्हटलं जातं, हे अँड्रोजन हॉर्मोन सिक्रेट करण्याचं काम या इंटरस्टिशियल सेलचं किंवा लेडिक सेलचं असतं. लक्षात ठेवा, या इंटरस्टिशियल सेल ज्या असतात ना, त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. टेस्टोस्टेरॉन किंवा ज्याला आपण त्याला अँड्रोजेन असं म्हणतो, ते प्रोड्यूस करण्याचं काम असतं. जर तुम्ही इथं फिगरमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, स्पर्मॅटोझोवा दिसत आहेत. ठीक आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट दिसते बघा 2N स्टेजमध्ये आहे. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आहेत, ती सुद्धा तुम्हाला 2N मधनं कशामध्ये बघायला मिळते तर कशामध्ये, स्पर्मॅटोगोनियम 2N स्टेजमध्ये. प्रायमरी स्पर्मॅटोगोनियम म्हणजे काय तर जर्मिनल इपिथेलियल डिप्लॉइड स्टेजमध्ये. डिप्लॉइड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स पण डिप्लॉइड स्टेजमध्ये. आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे तो त्याचं डिव्हिजन मिओसिस नव्हतं, म्हणजे मिओटिकली डिव्हिजन होतं. आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मिओटिक. तर कसं मिओटिक डिव्हिजन होतं याचंही आपल्याला डिटेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये बघायचं आहे. आणि शेवटी स्पर्मॅटोझोवा प्रोसेस आपल्याला बघायला मिळते, जिथं स्पर्मॅटोझोवा तयार झालेले दिसत आहेत. या स्पर्मॅटोझोवाला नरिशमेंट देण्याचं काम सर्टोली सेल्स असतं. आणि प्रत्येक सेमिनिफेरस टिब्यूलच्या बाहेर 2 सेमिनिफेरस टिब्यूलच्या मध्ये लेडिक सेल किंवा इंटरस्टिशियल सेल्स असतात. या सेल काय करत असतात, इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय डिटेलमध्ये. इथं सुद्धा TS सेक्शन दाखवलं आहे बघा. इथं तुम्हाला स्पर्मॅटोसाइट स्पर्मॅटिड्स दिसत आहेत. अगदी माझ्या फिगरमध्ये तर अगदी व्यवस्थित दाखवले बघा तुम्हाला. ठीक आहे, इंटरस्टिशियल सेल बाहेरच्या बाजूला ती तुम्हाला इथं बघायला मिळतात. या इंटरस्टिशियल सेलचं काम काय असतं इथं दाखवलेलं आहे तुम्हाला. काय काम असतं, या इंटरस्टिशियल सेल असतात त्यांचं एक तर पहिली गोष्ट म्हणजे द रिजन ऑफ आउटसाइड दी सेमिनिफेरस टिब्यूल, दॅट इज इंटरस्टिशियल स्पेस और इंटरस्टिशियल सेल असतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये स्मॉल ब्लड वेसल्स असतात. ह्या बाहेरच्या बाजूला प्रत्येक सेमिनिफेरस टिब्यूलच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला स्मॉल स्पेस बघायला मिळतोय. या स्पेसमध्ये ब्लड वेसल्स असतात. इंटरस्टिशियल सेल असतात किंवा त्याला लेडिक सेल म्हटलं जातं. आणि काही इम्युनोजेनिकली कॉम्पिटिटंट सेल पण असतात. आता माझ्या PPTमध्ये किती डिटेलमध्ये दिले बघा व्यवस्थित. ठीक आहे, पुस्तकामध्ये नाही ते ह्याच्यामध्ये. ठीक आहे, NCERT व्यू आहे, त्याच्यामुळं हे तुमच्या नीटसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे लेडिक सेल आणि इंटरस्टिशियल सेल या हॉर्मोन अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करतात, नो डाऊट. पण स्मॉल ब्लड वेसल्स असतात, ह्या ब्लड वेसल काय करत असतात त्या ठिकाणी तर नरिशमेंट पोचवून किंवा इतर जे मटेरियल आहे ते पोचवण्याचं काम करतात. आणि इम्युनॉलॉजिकल कॉम्पिटंट सेल ज्या असतात त्या काय करतात तर तिथं कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून सेमिनिफेरस टिब्यूलमध्ये त्याचं कुठल्याही प्रकारचं त्याला इन्फेक्शन होऊन त्या डॅमेज होऊ नये म्हणून त्यासाठी इम्युनॉलॉजिकल कॉम्पिटिटंट सेल्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा असणारा मेन जो ऑर्गन आहे टेस्टिस हा बघितलेला आहे. ठीक आहे, बघा किती डिटेलमध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिली आहे. मला सांगा, आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पेअर्ड टेस्टिस एवढाच पॉईंट बघितला एवढाच पॉईंट आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. खालचे इतर कुठलेही पॉईंट अजून आपण डिटेलमध्ये बघितलेले नाहीत. पण पेअर्ड टेस्टिस किती महत्त्वाचे आहे, टेस्टिसला असणारं बाहेरचं कोटिंग ज्याला आपण स्क्रॉटल म्हणतो, स्क्रॉटल सॅक किंवा स्क्रॉटम, त्याचंही काम किती महत्त्वाचं आहे तेही आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला या PPTमधल्या सगळं लेक्चर समजत असेल. एंटायर आपला हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा टॉपिक ह्याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये संपेल. त्याच्यानंतर हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा टॉपिकच्या जी नोट आहेत PPTच्या त्या तुम्हाला मी सेंड करेन. पुस्तकातल्या ज्या कन्सेप्ट सांगितल्या त्याही तुम्ही व्यवस्थित करा, कारण त्याही खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, त्यालाही अंडरलाईन